लक्ष द्या. आता फोर्थ क्वेश्चनकडे आपण वळूयात. तर फोर्थ क्वेश्चनमध्ये अगोदर काय सांगितलं हे लक्षात घेऊयात. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस. आता याच्यात डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर विचारलेले. डिनॉमिनेटर फ्रॅक्शन म्हणजे काय, एक्स अपॉन वाय हे आपल्याला काढायचं आहे. तर फ्रॅक्शन्स आपले इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स, मिक्स फ्रॅक्शन्स, हे भरपूर प्रॉपर फ्रॅक्शन, हे फ्रॅक्शन्स तुम्ही शिकलेले असताल 9वी मध्ये. आता 10वी मध्ये ते फ्रॅक्शन्स कसे असतात हे आपल्याला लक्षात द्यायचं आहे. फ्रॅक्शन्समध्ये हा असतो न्यूमरेटर आणि हा असतो डिनॉमिनेटर, म्हणजे अंश आणि छेद. तर हे काढायचं आहे आपल्याला. तर अगोदर सांगितले काय बघा, आपण काय करूयात, न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शनला एक्स मानून घेऊयात आणि डिनॉमिनेटरला वाय मानून घेऊयात. हे आपल्याला कळालं. आता वाय फर्स्ट कंडिशन, पहिले कंडिशन काय सांगते, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर म्हणजे काय, वाय इक्वल्स टू डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस ऑफ अ न्यूमरेटर. काय आहे, 2 पटने जास्त आहे आणि त्याच्यात काय आहे, 4 मध्ये 4 जास्त आहे, म्हणजे 4 मोर 4 जास्त, दुप्पटपेक्षा 4 जास्त. म्हणजे न्यूमरेटर हा असा आहे की डिनॉमिनेटर हा असा आहे की न्यूमरेटरपेक्षा न्यूमरेटरच्या दुप्पटीने आणि त्याच्यात काय 4 जास्त आहेत, म्हणजे 4 मोर दॅन ट्वाइस ऑफ अ न्यूमरेटर. 4 जास्त कितीने, दुप्पटीने 4 जास्त, म्हणजे 2x प्लस 4y इक्वल्स टू 2x प्लस 4y. म्हणजे कळालं तुम्हाला, न्यूमरेटरच्या दुप्पट आणि 4ने जास्त. काय आहे डिनॉमिनेटर. आता ax प्लस by इक्वल्स टू c ह्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून घेऊयात. तर प्लस 2x आहे, इकडे येऊन काय होईल, मायनस 2x प्लस y इक्वल्स टू 4, जसंच तसं. हे झालं आपलं फर्स्ट कंडिशनने पहिलं इक्वेशन. कळालं. हे इक्वेशन कळालं तुम्हाला कशा रीतीने. तर आता बघा सेकंड कंडिशन काय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स अँड 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय होतंय, 12 टाइम्स होतंय. किती टाइम्स होतंय, 12 पट होतंय. केव्हा 12 पट होतंय, 12 पट कोणाच्या होतंय, न्यूमरेटरच्या. म्हणजे बघा डिनॉमिनेटर काय होतंय, 12 पट होतंय. कशाच्या, न्यूमरेटरच्या 12 पट होतंय. पण केव्हा होतंय, इफ द बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. केव्हा, की जेव्हा दोघी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर केव्हा कितीने कमी केले, 6ने कमी केले. म्हणजे जर x मायनस, आता न्यूमरेटर माहिती आहे का, नाही, जर न्यूमरेटर 26 असतं तर 6ने कमी केल्यावर ते 20 झालं असतं, बरोबर. हे जर आपल्याला माहिती असतं, हे 18 असतं, 6ने कमी केल्यावर 12 झालं असतं, तर आपल्याला तेव्हा करता आलं असतं. पण आता माहित नाही, म्हणजे आपल्याला काय करायचं, न्यूमरेटर x मायनस 6 आणि y मायनस 6, म्हणजे 6ने आपल्याला काय करायचंय, कमी करायचं. मग x मायनस 6 आणि y मायनस 6 असं जर असलं तर डिनॉमिनेटर किती पट आहे, न्यूमरेटरच्या 12 पट आहे. तर हे y मायनस 6 हे डिनॉमिनेटर आहे, तर न्यूमरेटरच्या किती पट आहे, हे 12 पट आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही x मायनस 6 गुणिले 12 y मायनस 6 असं नका करू. कंडिशनमध्ये काय सांगितले लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर काय बनत आहेत, 12 पट बनत आहेत. कधी, की जेव्हा x मायनस वाय इक्वल्स टू 6 असेल. तर बघा y मायनस 6 इक्वल्स टू 12 इंटू एक्स मायनस 6. तर बघा 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 6 मायनस 72. आता y इकडे प्लस 12x आहे, इकडे येऊन होईल मायनस 12x. इथे y आहे प्लस y, मायनस 6 तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस 6. मायनस 72 प्लस 6 किती होईल, मायनस 66. मोठ्या नंबरचं सिम्बॉल आहे आणि मायनस प्लस काय होत असतं, मायनस. मायनस 12x प्लस y इक्वल्स टू मायनस 66. हे सेकंड एक्झाम्पल होईल, सेकंड इक्वेशन होईल. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता सबट्रॅक्ट का बरं केलं, तर बघा इक्वल अप काय आहे, इक्वल साईन काय आहेत, प्लस वाय आहे, इथे प्लस वाय. वायच्या साईन्स काय आहेत, इक्वल आहेत. कळालं. वायच्या साईन इक्वल्स आहेत, म्हणजे प्लस प्लस असल्यावर आपण करत असतो सबट्रॅक्शन. तर बघा आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. दोघं इक्वेशन्स आपण लिहून घेतले. आता सबट्रॅक्शन, आता इथे मायनस आहे, इथे काय द्यायचं, अपोजिट सिम्बॉल, प्लस, इथे मायनस, प्लस आहे तिथे मायनस, इथे प्लस आहे तिथे मायनस. कळालं. आता बघा इथे काय, 12x प्लस 2x, हे प्लस वाय मायनस वाय गेट्स कॅन्सल. 12x प्लस 2x इथे काय होईल, 10x, आणि हे काय होईल, मायनस 10x, कारण की मोठ्या नंबरचं सिम्बॉल, बरोबर. आता इथं मायनस 66 मायनस 4, 66 मायनस 4
आता बघा मायनस मायनस काय होत असतं प्लस, मग 66 प्लस 4 किती होईल 70 आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल मायनस. आता हे मायनस मायनस गेट्स कॅन्सल, मग इथं 10 काय मल्टिप्लायमध्ये तिकडे जाऊन होईल डिवाइड, मग 70/10 10 1 जा 10 10 7 जा 70 x इक्वल्स टू काय आलं आपलं 7. आता x ची व्हॅल्यू इथे पुट करूयात. x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन फर्स्ट काय -2x प्लस y इक्वल्स टू 4. तर बघा -2x इंटू x ची व्हॅल्यू काय 7 प्लस y इक्वल्स टू 4, -2 इंटू 7 -14 प्लस y इक्वल्स टू 4. आता -14 आहे तिकडे जाऊन काय होईल +14, y इक्वल्स टू काय 4 + 14 y इक्वल्स टू 18. आता y इक्वल्स टू 18 आलंय आणि x इक्वल्स टू 7 आलंय, तर फ्रॅक्शन काय आहे x/y. मग x ची व्हॅल्यू काय 7 आणि y ची व्हॅल्यू आहे 18. फ्रॅक्शन हे फ्रॅक्शन आपलं तयार होईल. कळालं? हा क्वेश्चन जर तुम्हाला समजला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस ऑर नो कळवत चला. आता आपण वळूयात 5th क्वेश्चनकडे. तर 5th क्वेश्चनमध्ये आपल्याला नेमकं सांगितलं काय हे आपण बघून घेऊयात. अगोदर काय कंडिशन्सने कसे इक्वेशन्स तयार करायचे. आता बघा 2 टाईप ऑफ बॉक्सेस A अँड B, 2 टाईपचे बॉक्सेस आहे A आणि B आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन्स. आता 10 टन्स एक A आणि B याच्यामध्ये काय करायचे, हे दोघी बॉक्सेस एका ट्रकमध्ये लोड करायचे आणि ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. 10 टन म्हणजे काय, आता इथे दिले बघा ट्रक कॅपॅसिटी 10 टन्स म्हणजे काय 10,000 किलोग्राम. 1 टन म्हणजे काय 1000 किलोग्राम, म्हणजे 10 टन म्हणजे किती 10,000 किलोग्राम. आता पुढे काय, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 टाईप बॉक्सेस ऑफ टाईप बी लोडेड इन अ ट्रक इट वेट 10 टन्स. आता बघा सर्वात अगोदर A बॉक्सेसला X घेऊयात आणि B बॉक्सेसला Y घेऊयात. फर्स्ट कंडिशन काय म्हणते आपल्याला ही बघूयात. बघा काय म्हणतायत ते, जेव्हा 150 बॉक्सेस टाईप A चे, मग टाईप A चं काय X, मग 150 बॉक्सेस X आपण जर आणि 100 बॉक्सेस टाईप B म्हणजे किती 150X प्लस 100Y म्हणजे टाईप A प्लस टाईप B. 150 टाईप A चे 100 टाईप B चे जर टाकले तर 10 टन म्हणजे किती 10,000 किलोग्राम इतकं वजन त्या ट्रकमध्ये बसतंय. म्हणजे पूर्ण ट्रक काय होते फुल होते हे एवढ्या जर टाकले तर मग आपलं पहिलं इक्वेशन काय होईल, आपण A ला काय घेतलंय X आणि B ला घेतलंय Y. मग 150X प्लस 100Y इक्वल्स टू 10 टन म्हणजे काय 10,000 किलोग्राम. कळालं? आता याला डिवाइड बाय 10 जर केलं आपण तर आपल्याला काय येईल 1 1 0 कॅन्सल होत जाईल. तर बघा 15X प्लस 10Y इक्वल्स टू 10. 10 काय केलं आहे कॉमन घेतलं आहे. तर हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेकंड इक्वेशन काय, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A, जेव्हा A चे किती 260 आणि B चे किती आहेत 40 बॉक्सेस ऑफ टाईप B दॅट्स इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोड होऊन जाते ती. मग फुल्ली लोड म्हणजे काय, त्याच्यात किती कॅपॅसिटी आहे 10 टन. मग याच्यात पण काय बसेल 10 टन म्हणजे किती 10,000 किलोग्राम. आता 260X प्लस 40Y इक्वल्स टू 10,000 टन. याच्यात पण काय करायचं आहे डिवाइड बाय 10 म्हणजे 10 काय घ्यायचं आहे कॉमन घ्यायचं आहे. मग 260X म्हणजे 26X प्लस 4Y इक्वल्स टू 1000. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल बाय फर्स्ट कंडिशन आणि सेकंड एक्झाम्पल बाय सेकंड कंडिशन. दोघांचं इक्वेशन कसे आले हे कळालं तुम्हाला व्यवस्थितरित्या. आता आपण बघूयात. तर बघायचं काय आपल्याला इथे कशाचं आपण इक्वल अप करू शकतो, कोणतं व्हेरिएबल आपण काय करू शकतो इक्वल करू शकतो. आता इथं 10Y आहे आणि ते 4Y. जर यांचा LCM आपण काढला तर याचा LCM काय येत असतो 20. तर बघा 10ला जर 20 करायचं तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने आणि 4ला जर 20 करायचं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. तर करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 अँड 2/5. कळालं? तर 15X इंटू 2 30X प्लस 2 इंटू 10Y 20Y प्लस 2 इंटू 1000 2000. हे आपलं झालं थर्ड एक्झाम्पल. आता याला 26 याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 5 ने. तर 5 इंटू 26 130X प्लस 4 5 20Y इक्वल्स टू 5 इंटू 1000 5000. आता हे दोन एक्झाम्पल्स आपल्याला रेडी झालेत.
इथे +20y, इथे +20y, सारखं सिम्बॉल काय करायचं, सबट्रॅक्शन, बरोबर. तर सारखं सिम्बॉल असल्यावर काय करायचं, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3/4. आता 130x मायनस इथे बघा, इथे +30, तिथे काय होईल -30, +20 मायनस +2000 मायनस. आता बघा +20 आणि -20 गेट्स कॅन्सल. 130x मायनस 30x किती होईल, 100x इक्वल्स टू 5000 मधून 2000 गेले, किती उरले, 3000. 3000, 5000 मायनस 2000, 3000. आता x ची व्हॅल्यू, x इक्वल्स टू 3000 अपॉन, आता 100x इकडे मल्टिप्लाय मध्ये 100, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. तर हे 0 0 कट, 0 0 कट, x इक्वल्स टू काय आलं, 30. आता x इक्वल्स टू 30 आलंय, तर पुट x इक्वल्स टू 30 इन इक्वेशन काय, 1. तर मग 15 इंटू x 30 प्लस 10y इक्वल्स टू 1000. मग 15 3 चा किती होतात, 15 3 45, हे होतं 450 प्लस 10y इक्वल्स टू 1000. आता 450 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल, मायनस. तर बघा 10y इक्वल्स टू 1000 मायनस 450. तर 1000 मायनस 450 किती होतात, लवकरात लवकर सांगा. 1000 मायनस 450 किती होतील, काय करायचं अशा वेळेस 100 मायनस 45 करायचं, किती होतात, 10 मायनस 5 5, इकडे 1 आलं, 10 मायनस 5 5 55. मग काय होईल, 10y इक्वल्स टू 550 आणि y इकडे डिवाइड, 10 इकडे मल्टिप्लाय मध्ये बघा, इथे काय आलंय आपलं आता, 10y इक्वल्स टू 550. मग 10 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. y इक्वल्स टू 550 अपॉन 10 आणि y इक्वल्स टू 0 0 कट, y इक्वल्स टू 55. मग x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 30 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 55. आता ए बॉक्सेस किती आहेत, x म्हणजे किती, द टाइप ऑफ ए बॉक्सेस इज 30 आणि द टाइप ऑफ बी बॉक्सेस इज 40. कळालं, कळालं कशा प्रकारे सांगतोय मी, व्यवस्थितरित्या लक्ष. द वेट ऑफ इच बॉक्सेस टाइप. आता एका बॉक्सचं टाइप, एका बॉक्सचं वेट किती आहे, 30 kg आणि इथे काय 40 kg. आता जर एक बॉक्स जर आपण टाकला, ए चा जर एक बॉक्स टाकला, त्याचं वजन किती आहे, 30 किलो आणि बी बॉक्स जर टाकला, त्याचं वजन किती आहे, 40 किलो. द टाइप, द वेट ऑफ ए टाइप बॉक्स इज 30 kg and the weight of B type of box is 40 kg. कळालं, व्यवस्थितरित्या हे समजून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवतोय. आणि आता आपण हे झाल्यावर वळूयात सर्वात शेवटच्या क्वेश्चनकडे, 6th वन कडे. बघा आता आपण बघणार आहोत लास्ट क्वेश्चन. तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय सांगितलं हे आपल्याला बघायचं आहे. की बघा आता त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल आपल्याला दिलेलं आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर्स, 1900 किलोमीटर पैकी विशालने किती ट्रॅव्हल केले, काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केले आणि काही डिस्टन्स ट्रेनने ट्रॅव्हल केले. आता त्या डिस्टन्सला आपण काय करू, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस इज इक्वल टू एक्स आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन इक्वल्स टू वाय. बसने जे ट्रॅव्हल केले त्याला आपण एक्स घेऊयात आणि ट्रेनने जे ट्रॅव्हल केले त्याला आपण वाय घेऊयात. आपल्याला माहिती आहे का किती किती केलंय, नाही. मग फर्स्ट आपल्याला कंडिशन काय आहे, काही बसने ट्रॅव्हल केलं आणि काही कशाने ट्रॅव्हल केलंय, ट्रेनने. तर हे काय आहे, सम बाय ट्रेन अँड सम बाय बस इक्वल्स टू किती आहे, 1900 किलोमीटर्स त्याने काय केलंय, काही बसने आणि काही ट्रेनने. ही आपल्या फर्स्ट कंडिशननुसार, बाय फर्स्ट कंडिशननुसार आपल्याला काय पहिलं एक्झाम्पल मिळालेलं आहे, इक्वेशन मिळालेलं आहे. आता सेकंड कंडिशन काय आहे बघायची आपल्याला. आता सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितले, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बस किती एका तासात किती किलोमीटर चालते, 60 किलोमीटर, बरोबर. आता बसचं डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स किती एक्स आणि ट्रॅव्हल एका तासामध्ये किती चालते, 60 किलोमीटर. त्याची स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 70 किलोमीटर पर आवर. एका तासात 700 किलोमीटर काय चालतंय एरोप्लेन. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. आता फाइंड द डिस्टन्स. आता त्यांचं अंतर आपल्याला शोधायचं, डिस्टन्स. विशाल ट्रॅव्हल बाय बस, फक्त विशालने बसने किती ट्रॅव्हल केलं, एक्स आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे विशाल ट्रॅव्हल द डिस्टन्स बाय बस
आता बघा इथं आपण x आपण 60 घेतलंय कारण की टाइम दिलेला आहे आपल्याला, टाइम काढायचा आहे आपल्याला. तर आपल्याला स्पीड काय दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर. ही कशाची आहे बसची. मग डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइमचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती x अपॉन 60. तसंच एरोप्लेनचं काय आहे, एरोप्लेनचं काय डिस्टन्स y अपॉन 700 किलोमीटर पर आवर. मग त्या दोघांनी जर ट्रॅव्हल केलं काही बसने आणि काही एरोप्लेनने तर तो किती घंट्यात पोहोचतोय 5 घंट्यात 5 आवर्समध्ये. तर सेकंड कंडिशन काय होईल आपली x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इक्वल्स टू 5 आवर्स. ही होईल आपली सेकंड कंडिशन. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे इक्वेशन करण्यासाठी आपण बघा मागच्या एक्सरसाइजमध्ये पण 1/2 असेल तर आपण त्याला कशाने 2 ने मल्टिप्लाय केलंय. म्हणजे कसं 1/2 असेल तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करून हे आपण काय केलंय डिनॉमिनेटर कॅन्सल केलाय. तसंच याला जर करायचं आहे आपल्याला तर लसावी मसावी तुम्ही शिकलेलं असेल LCM आणि HCF. तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोघांचा LCM फाइंड करायचं आहे. म्हणजे काय होईल की दोघंही काय होतील पूर्णपणे कट होऊन जातील आणि फक्त न्यूमरेटर आपल्याला मिळेल. तर 60 आणि 700चा LCM जर फाइंड केला आपण तर 60 आणि 700 तर याला कशाने डिवाइड होतं 10 ने. मग 10 डिवायडेड बाय 66 700 डिवायडेड बाय 60 किती होतं 10 70. आता याला दोघांना पण LCM मध्ये कसं असतं की दोघा नंबरला सारख्याच नंबरने जर भाग गेला तर भाग द्यायचा असतो. एकाच नंबरला जात असेल तर भाग द्यायचा नाही, तिथेच गणित थांबवायचं. आता बघा 2 ने 6 ला भाग दिला 2 3 जा 6 आणि 2 ने जर 7 ला दिला 70 दिला तर 35. इथेच याच्या पुढे होत नाही. मग काय करायचं LCM म्हणजे काय L आकारात सगळे मल्टिप्लाय करायचे. LCF म्हणजे फक्त याच्यात मल्टिप्लाय करायचे. कळालं. मग 10 × 2 किती होतात 20 20 × 3 3 2 जा 6 60 60 × 35 2100 2100 आपलं काय येईल LCM येईल. आता बघा मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2100. या सगळ्या इक्वेशनला 2100 ने आपण मल्टिप्लाय करायचं. x अपॉन 60 मल्टिप्लाय बाय 2100 प्लस y अपॉन 700 मल्टिप्लाय बाय 2100 इंटू इक्वल्स टू 5 × 2100. कळालं. आता ह्या दोघांना जर कट केलं आपण तर 35. इथे जर कट केलं तर आपलं उत्तर येतं आहे 3. मग 7 3 किती होतात 21 आणि 5 × 21 5 1 जा 5 5 2 जा 10 10,500. मग 35x प्लस 3y इक्वल्स टू 10,500. आता बघा हे इक्वेशन थर्ड आलंय आपलं. आता याच्यात आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. आता जे 1 आहेत हे 1 आहेत आणि हे थर्ड आहेत. तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे इथे प्लस 3y आणि इथे काय y आहे. तर आपल्याला y ला काय करायचं इक्वल करायचं. मग याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. मग 3 मल्टिप्लाय बाय x 3x 3 मल्टिप्लाय बाय y प्लस 3y आणि 3 मल्टिप्लाय बाय 1900 तर किती येईल 5700 कारण की 19 त्रिक 57 होत असतात. मग 5700. आता बघा 5700 आलंय तर 3x आता इथे प्लस 3y आणि इथे पण प्लस 3y सारखं सिम्बॉल असेल तर काय करायचं सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम थर्ड 35x मायनस 3x प्लस 3y प्लस 3y इक्वल्स टू 10,500 मायनस 5,700. आता ह्या सगळ्यांचं सिम्बॉल काय प्लस प्लस प्लस. सबट्रॅक्शन असल्यावर सिम्बॉल काय करायचे चेंज करायचे. मग प्लसचं होईल मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लस 3y मायनस 3y गेट्स कॅन्सल. 35 मधून 3 गेले उरले 32x. बरोबर. इथे काय आलंय 32x आलेले आहेत. कळालं. आता बघा 10,500 आणि 5,700 मायनस इथे किती आलं 4800 म्हणजे काय 4,800. आता x ची व्हॅल्यू जर काढायची आपल्याला x इक्वल्स टू 4,800 डिवायडेड बाय 32. कळालं. तर याला कशाने डिवाइड करायचं आहे 8 8 चौक 32 8 सका 48 8 ने 8 4 जा 32 8 6 जा 48. मग काय आलं 600 अपॉन 4. मग 4 1 जा 4 4 1 जा 4 उरले किती 2 4 5 जा 20. मग x इक्वल्स टू काय आलेलं आहे 150 किलोमीटर. आता बघा पुढे y काढायची गरज आहे का x इक्वल्स टू काय आलं आपलं 150 किलोमीटर. y काढायची गरज आहे का नाही. तर क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय विचारलंय फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस.
फक्त विशालने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ते फक्त बसने हे काढायचंय. मग बसचं काय आहे एक्स, मग एक्सची व्हॅल्यू तर आली आपल्याला. मग आपल्याला करायचंय लिहायचंय खाली उत्तर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस इज इक्वल्स टू 150 किलोमीटर्स. कळालं? व्यवस्थितरित्या तुम्हाला सर्व एक्सरसाइज कळाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस ऑर नो कळवत चला. तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप गरजेचा आहे. तुम्ही जसं जसं प्रतिसाद देत चालेल तसंही माझा उत्सुकता, माझी एनर्जी अजून वाढवत चालेल. मी अजून तुमच्यासाठी डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करेल. परत तुम्हाला जर काही क्युरीज असेल, दिसत नसेल, काही पण असेल, फास्ट होत असेल, ज्या पण तुमच्या क्युरीज असतील, एखादं गणित समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या कझिन्सला, सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.